रायगडच्या महाडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झालेला होता। मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली। भरत गोगावले आणि जगताप समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं कळतंय। ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं गर्दी वाढली आणि या बाचाबाचीमुळे देखील मतदान केंद्रावर तणावाचं वातावरण निर्माण झालं। काय नेमका प्रकार झाला? मी 2 नंबर बूथ 3 नंबर बूथ या बूथवरती येत असताना मोटरसायकलवरती मी थांबलो। मी माझ्या बूथच्या कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संपर्क साधला आणि संपर्क साधले असताना काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले। परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि 2 इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातंय। त्या गाडीमध्ये दांडकं, हॉकी स्टिक, बेसबॉल आणि स्टंप आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर, ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्यांनी ती वडून घेतली आणि ती रिव्हॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली। जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर आहे। ती रिव्हॉल्वर कशी आली, कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता, त्याचा मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की आपण सखोल कारवाई करावी आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी तात्काळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर का यदा कदाचित जर का फायरिंग झाली असती आणि जर का त्यामध्ये कुठला माझा कार्यकर्ता किंवा मी जरी गमावलो असतो तरी चाललं असतं, परंतु कार्यकर्ता जर का कोणी गमावला असता तर ते सर्वात मोठी दुःखद घटना या ठिकाणी घडली असती। आणि म्हणून खासदार सुनील तटकरे जे हा रडीचा डाव या ठिकाणी केलेला आहे तो आता त्यांनी करू नये आणि असे कोणतरी बगलबच्चे पाठवायचे आणि दाखवायचं की आम्ही कोण आहोत, पण त्याला माहिती नाही हे महाड आहे आणि हे रायगड आहे आणि भरत शेठची औलाद आहे। शिंदे साहेबांचा मी पाईक आहे, बाळासाहेबांचा पाईक आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय। कार्यकर्त्यांना त्यांना दिसतोय की आज त्यांचा पराभव या ठिकाणी होतोय आणि म्हणून हा रडीचा डाव त्यांनी साधला। मी बंदूक या ठिकाणी पोलिसांकडे सुपूर्द केलेली आहे। आता पोलीस पुढील कारवाई या ठिकाणी करतायत। आपल्याला हवं असेल तर मागे ज्या काय माझ्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्यामध्ये तुम्ही जा, त्या गाड्या ज्या काय माझ्यावरती हल्ला करायला आल्या होत्या त्यामध्ये स्टंप, हॉकी स्टिक, बेस्टिक या सगळ्या आहेत, ते तुम्हाला दिसतील। थँक्यू। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रफुल्ल, महाडमध्ये देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी मधला हा जो वाद आहे तो उफाळून आलेला आहे। काही गाड्यांमधून हॉकी स्टिक, बंदूक घेऊन आल्याचे प्रकार समोर आल्याचा आरोप केला जातोय। काय नेमकं घडलेलं आहे त्या ठिकाणी, काय सध्याची स्थिती आहे? नक्कीच जर आपण बघितलं महाड मधलं जे मतदान केंद्र आहे 2 क्रमांकाचं, आज सकाळपासूनच तिथं तणावाचं वातावरण होतं। याची सुरुवात जी होती ती ईव्हीएम मशीन बंद झाल्यावरनं झाली होती। मात्र त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदान केंद्रावरती जमले होते। पोलिसांनी त्या दोघांनाही बाजूला केलं आणि मात्र थोड्या वेळाने पुन्हा एकदा हा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। आता विकास गोगावले यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती रिव्हॉल्वर दाखवण्यात आली आणि ती रिव्हॉल्वर त्यांच्या कार्यकर्त्यांनी खेचून घेतली आणि ती आता त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केल्याचं सांगितलंय। मात्र आताच्या या घटनेनंतर महाडमध्ये संपूर्ण तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मंत्री भरत गोगावले देखील या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचतात आणि त्यामुळे आज दिवसभर सकाळपासून जर बघितलं तर महाडच्या मतदान केंद्र क्रमांक 2 वरती हे तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं आणि विकास गोगावले यांनी आपल्याकडचं जे रिव्हॉल्वर आहे ते पोलिसांच्या सुपूर्द केले आणि पोलिसांनी याच्यावर सखोल कारवाई करावी अशी मागणी विकास गोगावले यांनी केलेली आहे। नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आहे रायगडमधून। रायगडच्या महाडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झालाय। मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे। भरत गोगावले आणि जगताप समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे। ईव्हीएम मध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर गर्दी वाढली आणि या बाचाबाचीमुळे मतदान केंद्रावर तणाव पाहायला मिळाला। तर आपण पाहतोय गोगावले आणि जगताप समर्थक आमने सामने आलेले होते। रायगडच्या महाडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झालेला होता। गोगावले आणि जगताप यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर या मतदान केंद्रावर तणाव पाहायला मिळाला। तर पोलिसांनी मध्यस्थी केलेली होती। महाडमध्ये मतदान केंद्रावर हा गोंधळ झालेला होता। गोगावले आणि जगताप समर्थक आमने सामने आलेले होते, त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर तात्काळ पोलिसांनी तिथे धाव घेतली आणि हा वाद मिटवलेला आहे। सध्या या मतदान केंद्रावर आपल्याला पाहायला मिळत होतं तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत होती। नाही
वळूया पुढच्या बातमीकडे. महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे. आपल्यावर रिव्हॉल्वर रोखण्याचा प्रयत्न झाल्याचं युवा विकास सेनेचे गोगावले यांनी गंभीर आरोप केलेला आहे. राष्ट्रवादीच्या स्नेहल जगताप यांनी आरोप फेटाळलेला आहे. विकास गोगावले सकाळपासूनच वातावरण बिघडवतायत असा दावा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुशांत जाबरे यांनी केलेला आहे आणि त्यांना मारहाण केलेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं लायसन्स रिव्हॉल्वर खेचल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे. तर आज मतदान होत होतं आणि याच वेळेला या दोन्ही समर्थकांमध्ये आपल्याला राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. या ठिकाणी आज नगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्वाचं असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे. आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार महाडमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतो आहे. कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. इथे बाजूला जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडे. प्रफुल्ल, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा आता वादाची ठिणगी पडलेली आहे. आज कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे. नक्कीच आपण बघतोय आज सकाळपासूनच महाडमधलं वातावरण तणावाचं होतं. मात्र आता काहीशी परिस्थिती या मतदान केंद्राच्या परिसरातली परिस्थिती जी आहे ती निवळलेली आहे. मात्र यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत. विकास गोगावले यांनी जे रिव्हॉल्वर दाखवलं ते आपल्यावर फायर करण्यासाठीच आणण्यात आलं होतं आणि आपल्याला मारण्याचा डाव होता असा गंभीर आरोप जो आहे तो विकास गोगावले यांनी केलेला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या ज्या नेत्या आहेत स्नेहल जगताप यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेले आहेत. विकास गोगावले हे सकाळपासून इथलं वातावरण तणावाचं करत आहेत, कार्यकर्त्यांना धमकावत आहेत असा आरोप त्यांनी केलाय. आणि सुशांत जाबरे नावाचा जो राष्ट्रवादीचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे जो काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून तो विकास गोगावलेंचा अत्यंत निकटवर्ती मानला जातो आणि तो शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला होता आणि त्या कार्यकर्त्याला घेरून त्याला मारण्याचा प्रयत्न जो आहे तो विकास गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप जो आहे तो स्नेहल जगताप यांनी केलेला आहे. आणि त्याच्याकडचं सर्व्हिस रिव्हॉल्वर म्हणजे त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी जे रिव्हॉल्वर घेतलं होतं ते रिव्हॉल्वर खेचून घेऊन प्रभू, मी आपल्याला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मंत्री भरत गोगावले. भरतजी, आपण पाहतोय की कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये राडा झालेला आहे. पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये इथे राडा झालेला आहे. आपल्यावर रिव्हॉल्वर रोखला आणि मारण्याचा प्रयत्न आहे, मारण्याचा प्रयत्न होता अशा पद्धतीचा आरोप सुद्धा विकास गोगावले यांनी केलेला आहे. काय तुम्हाला या संदर्भातली अधिकची माहिती मिळालेली आहे? वस्तुस्थिती आहे कारण ते सुनील तटकरेंचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी येऊन इथं जे काय वादविवाद केला रिव्हॉल्वर हत्यारं हॉकी स्टिक गाडीमध्ये घेऊन स्टंप हे सगळं रेड हँड पकडलेलं आहे. त्यामुळे महाडमध्ये निवडणुका चालू आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये ही मुंबईची पोरं येऊन जो त्यांनी गोंधळ घातला त्याचा रिव्हॉल्वर हिसकावून घेतला, त्याच्या हॉकी स्टिक गाड्या सगळ्या फोडल्या जप्त केलेल्या आहेत आणि त्यावरती आता पुढची कारवाई चालू आहे. अगदी या संदर्भात तुम्ही काही पावलं उचललेली आहेत का? पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे का? हा, आता आम्ही ते चालू आहे तिथं काय होईल त्याचा. अगदी तो युवकांचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय सुनील तटकरे यांच्या हाताखाली. अगदी स्नेहल जगताप यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले होते त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत की असं काहीही घडलेलं नाही असं त्यांनी म्हटलंय. कसं पाहता तुम्ही याकडे? ठीक आहे, आता थोड्या वेळात तुम्हाला पिक्चर समोर येईल असं काही नाही घडलं किंवा काय घडलंय ते. मग आता आम्ही चुकीचं सांगतो याचा अर्थ असा होईल पोलिसांना विचारा रिव्हॉल्वर सापडलाय का नाही, हॉकी स्टिक सापडल्यात का नाही, स्टंप सापडल्यात का नाही. 3 गाड्या आहेत, त्या गाड्यांमध्ये बॅग आहेत, बॅगांमध्ये काय वस्तूची माहिती नाही.
अगदी अगदी भरतजी, आपण असेच आमच्यासोबत राहा. आपल्यासोबत सुनील तटकरे सुद्धा जोडले गेलेले आहेत. सुनील सर, आपण पाहतोय की महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान राडा झालेला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडले आणि मारहाणीचा प्रयत्न होता असा आरोप सुद्धा विकास गोगावले यांनी केलेला आहे. काय सांगाल आपण तुम्ही? सकाळपासूनच महाड शहरामध्ये दहशतवाद कोण करत होतं याची माहिती तटस्थपणाने कोणीही त्या ठिकाणी घ्यावी. पोलीस यंत्रणेत सुद्धा याची माहिती आहे. हे स्वतः जाऊनच मतदान केंद्रामध्ये जातात, तिथल्या आरोशी उजत घालतात. मतदान केंद्रामध्ये जाण्याचा अधिकार फक्त निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधीला किंवा मतदान केंद्र निहाय जो प्रतिनिधी असतो त्याला असू शकतो. इतरांना जाता येत नाही. आणि ज्यांचं महाड शहरामध्ये मतदान नाही त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावरती माणसे घेऊन जाण्याची आवश्यकता का भासली हा एक भाग. जी काय घटना घडली त्याची तटस्थपणाने निपक्षपाती चौकशी जरूर पोलिसांनी करावी आणि ज्यांची चुकी असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. अगदी भरतजी, आपण ऐकलेलं आहे सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे जे पण आहे तटस्थपणे कारवाई करावी, सरळ सगळं सत्य समोर येईल असं त्यांनी म्हटलंय. काय आपण उत्तर द्याल यांना? जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. जी काय आंध्रची, युपीची, बिहारची जी काय पोरं त्या गाडीमध्ये होती, त्यानंतर 3 गाड्या त्याच्यामध्ये जी काय आता हॉकी स्टिक, स्टंप आणि रिव्हॉल्वर सापडलेलं आहे. हे कशासाठी? आम्ही फिरत होतो हे बरोबर आहे. मग आम्ही फिरू नये का मतदार केंद्रावर? परंतु आतमध्ये जाऊन काय मतदान केंद्र बळकावलीत किंवा काय भानगड केली अशातला काय भाग नव्हता. ही भानगड रस्त्यावरती झालेली आहे आणि रस्त्यावर झालेली भानगड ही लोक कुठून आलीत, का आलीत? आमची पण पोरं आहेत, पण आमची या तालुक्यातली आहेत, शहरातली आहेत. आम्ही काय युपी, बिहार, मुंबईवरनं पोरं नाही आणलेली आहे. मग जी काय ज्यांनी आणलेली आहेत त्यांनी सांगतायत ना निपक्षपातीपणे व्हावी चौकशी. आम्ही पण तेच सांगतोय, निपक्षपातीपणेच व्हावी. की कोण आहे तो, आंध्रच्या पोरग्याचं इथं काय काम होतं, युपीच्या पोरग्याचं इथं काय काम होतं, त्याचं इथं मतदार होतं का, आणि त्याच्याकडे रिव्हॉल्वर आला तर ते कोणी दिलं, कशासाठी दिलं, याचा अर्थ काय, हा आम्ही आज सांगतोय. जे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना, बघूया ना. आम्ही पण थांबलो इथं की काय होतं आणि काय नाही ते. तटकरेजी, सुनील तटकरेजी, आपण ऐकलेलं असेल भरत गोगावले यांनी अंगुली निर्देश तुमच्याकडे केलेला आहे. तुम्ही बाहेरच्या राज्यातून मुलं आणलेली आहेत असं त्यांनी थेट आरोप केलाय. त्यांचं हिंमत नाही मी बाहेरच्या राज्यात नाही, मी मुलं आणण्याची म्हणण्याची. माझी गेल्या 40 वर्षाची सेवा काय पद्धतीने जिल्ह्यात झाले ते प्रत्येकाने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी चौकशी नक्कीच करावी. गावातली आणि खेड्यापाड्यातली सुद्धा मुलं का आणावी लागतात हा प्रश्न पडतो. महाडसारख्या सुसंस्कृत शहरात अशा पैच्या घटना घडणं हे दुर्दैवी आहे. पण तटस्थपणाने करावं. काय त्याच्यामध्ये दुमत असं काही कारण नाही. जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करावी. जे इस्टरी सीटर असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी. काय त्याच्यात कोणाचं दुमत असं काही कारणच नाही. मी काय कोणावरती फिंगर आउट केलं नाही, मी कोणावरती बोट दाखवलेलं नाही. मी हेच म्हणतो की तटस्थपणाने पोलीस यंत्रणेने याचा तपास करावा आणि कारवाई करावी. पोलिसांनी होस्टाईल होऊ नये एवढंच माझी त्याच्या निमित्ताने मागणी आहे. कोण मतदान केंद्रामध्ये गेलो तर कोणाला जाण्याचा अधिकार आहे हे संबंध निवडणूक आयोगाच्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. कुणी सुरुवात केली सकाळपासून त्याची पण माहिती घ्यावी. अगदी. पण मग या संदर्भात तुम्ही स्वतः तक्रार करणार आहात का तटकरेजी? नाही, मी कशाला तक्रार करू? ज्या ठिकाणी घटना घडली असेल ते काय घटना घडल्या ते करतील त्या ठिकाणी. अगदी. गोगावलेजी ते म्हणतात तटस्थपणे याची चौकशी होणार आणि जे सत्य आहे ते समोर येईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. 100% आम्ही त्या मताची सहमत आहोत मॅडम. कारण माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही होऊन भानगड करू का? जर आम्हाला पोषक वातावरण आहे, सगळं आहे, आम्ही सकाळपासून फिरतोय, कुठेही अनुचित प्रकार नाही, काही नाही आहे. ज्या वेळेला हे बोलता येईल तर मग आम्ही बाहेरनं पोरं म्हणजे ग्रामीण भागातली, मग ही जी पोरं आली ती कुठून आली? आम्ही तर ग्रामीण भागातली बोलतोय आमच्या मतदारसंघाच्या महाडच्या, पण ही जी पोरं आलेली आहेत ही मुंबई, बिहार, युपी किंवा ही पोरं यायचे कारण काय? मग होऊ द्या ना, निपक्षपातीपणे चौकशी करायची बोलतायत ना, आमची तयारी, आम्ही सामोरं जायला तयार. गोगावलेजी, तुम्ही म्हणता की बाहेरच्या राज्यातून ही सगळी मंडळी आणलेली आहेत, तर या संदर्भात तुमच्याकडे काही ठोस पुरावे आहेत का? पुरावा हाय म्हणून बोलतोय आम्ही. ज्याच्याकडनं रिव्हॉल्वर काढून घेतलं तो रिव्हॉल्वर धारी पोरगा तो आंध्रचा आहे आणि ते तिथं आता चौकशी निष्पन्न होईल. अगदी धन्यवाद भरत गोगावलेजी आणि सुनील तटकरेजी आमच्याशी बोलल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर आपण पाहतोय महाडमध्ये राडा झालेला आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आता भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांनी एकमेकांवर आरोप केलेले आहेत, एकमेकांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर आरोप केलेले आहेत
आणि पोलिसांनी याची चौकशी करावी, जे सत्य आहे ते समोर येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता आगामी काळात इथली चौकशी होते का, सत्य समोर येतं का, हे पाहणं महत्वाचं आहे.